देऊ का? जेवण शुभ सकाळ. गणपती बाप्पा मोरया. सकाळचे 5 वाजलेत आणि मी आंघोळ करून तयार आहे गणपतीच्या आगमनासाठी, प्राणप्रतिष्ठेच्या पूजेसाठी. इथे माझा मामा पूजेची तयारी करतोय आणि 6 वाजलेत आता. आम्ही पूजा सुरूच करणार आहोत. माझा दुसरा मामा देखील इथे त्याचं उपरणं जानवं घालून तयार होतोय, कारण तो बाप्पाची पूजा करणार आहे. ही मूर्ती फारच डेलिकेट असते, म्हणून हळूवारपणे ती बॉक्समधून बाहेर काढावी लागते. आणि हीच ती वेळ, आपला बाप्पा आपल्या घरी आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गेल्या वर्षी मी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलेली, यावर्षी माझी ताई प्राणप्रतिष्ठा करणार आहे. पाणी असं प्यायचंय आणि चौथं नाव घेऊन तेव्हा पाणी खाली सोडायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. जय देव जय देव. आठ वाजलेत आणि मी पण तयार आहे, मस्त नऊवारी नेसून आणि पारंपरिक मराठमोळा साज करून. आणि मी पहिले करायला घेतले ते म्हणजे मोदक. ही गोष्ट मला माझ्या बहिणीने सांगितलेली की मोदकामध्ये एखादा कॉईन टाकायचा एका मोदकामध्ये, आणि तो कॉईन असलेला मोदक ज्याला मिळेल तो लक्की. अशी छोटीशी गंमत म्हणून. पण सगळ्यांना वॉर्न नक्की करायचं की आतमध्ये कॉईन असू शकतो, त्यामुळे आरामात खा. एकवीस मोदकांसकट बाप्पाचा नैवेद्य तयार आहे. आणि नैवेद्याबरोबर बाप्पासाठीचे तिळाचे लाडू पण तयार आहेत. स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न साक्षरो अरिष्टनेभिः स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति
आता आपली पेटपूजा करायची वेळ आली आहे बरं का. कोबीची भाजी, मटारची भाजी, चपाती, कोशिंबीर, मोदक असे खूप काही पदार्थ आहेत आणि मी त्याचा आस्वाद घेताना. आणि संध्याकाळी मागोमाग पाहुण्यांची यायला सुरुवात झाली. पिढी वाया गेली पिढी फोनमुळे. बोलायला बघत नाही एवढी लोक बसली आहेत तरी फोन मध्ये. इथे आल्यात माझ्या शाळेतली मित्रमंडळी. आम्ही हा, अगदी आकाश शिशुवर्ग शिंदे. बालवर्ग पासून सोबत आहोत शाळेत आणि अजूनही आम्ही न चुकता एकमेकांच्या घरी जातो कार्यक्रमांना. आरतीसाठी उभं राहायला जागा नाही राहिली तर त्या आरतीची काय मजा. आरती सुरू करतोय गणपती बाप्पा मोरया. हा म्हणजे घेऊ दे मग. मोरया मोरया करता करता वाचा विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम रूपादयाची, सर्वांगी सुंदर उज्ज्वलाची, व्हिडिओ. आरतीनंतर आपले मित्रमंडळी, भाऊ बहीण, नातेवाईक सगळ्यांबरोबर महाप्रसादाचा आस्वाद घेतल्यानंतर फायनली ती वेळ आली आहे ज्याची मी सकाळपासून वाट बघत होते. जागरणाची, भजनाची. अरे बस बस अरे बस अरे बस रे बस बस. अरे बस थांब रे. अरे बस बस निसर्गरम्य सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा. भाजरी फोडून जातो या, दही दूध फोडून जातो या, यशोदेरावर त्याला गोड जीवाला फार. वाढलंय फोडून पळतो या, वाढलंय छेडून पळतो या, सावळा पोर तुझा हारून करी बेजार.
जागरण करता करता सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आता घेतोय बाप्पाची काकड आरती. तर असा होता बाप्पाच्या आगमनाचा हा पहिला दिवस. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना आवडलाच असेल हा ब्लॉग. पहिल्या दिवसाप्रमाणे दुसरा दिवसही खूप मस्त होता आणि त्याचाही मी एक ब्लॉग बनवलेला आहे, बाप्पा आगमन पार्ट 2. तो बघायला नक्की विसरू नका. तोपर्यंत या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. जवळजवळ 24 तासाहून जास्त वेळ झाला आहे. सकाळपासून बाप्पाचं आगमन, भक्ती, आरती, जेवण, पूजा आणि जागरण, भजन सगळं केल्यानंतर फायनली आता आम्ही थोडा वेळ झोपायला चाललो आहे. सकाळचे 5 वाजले आहेत, तेव्हा थोडा वेळ झोपूया आणि उद्या पुन्हा नव्या जोमाने बाप्पाची सेवा करूया. तोपर्यंत टाडा.